हाय हॅलो नमस्कार, मी ज्योती. SJ स्वाद रेसिपीजमध्ये आपले खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत ब्रेड पकोडा. तर त्याच्यासाठी लागणारं आपण बॅटर तयार करून घेऊया. मी इथे बेसन घेतलेलं आहे, 1 वाटी बेसन. त्याच्यामध्ये आपल्याला 2-3 मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत, थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे आणि 2 छोट्या साईजचे कांदे मी बारीक चिरून घेतलेले. आता हे सगळं आपण याच्यामध्ये घालून घेऊया. त्यानंतर आपल्याला थोडा ओवा घालायचा आहे. बेसनाचा कुठलाही पदार्थ बनवताना आपण त्यात थोडासा ओवा घातला तो पचायला हलकं जातं. त्याच्यामध्ये आता थोडीशी हळद घालूया, लाल तिखट, तिखट आवडीप्रमाणे घाला. थोडं लाल तिखट घातलं, चिमूटभर सोडा घालून घेऊया. आता हे बॅटर पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊया. याच्यामध्ये मीठ घालूया आणि आता बॅटर मिक्स करून घेऊया. आता इथे बघू शकता माझं बॅटर रेडी आहे आणि मी आज ब्रेड प्लॅटर बनवणार आहोत. आपण आज ब्रेड पकोडा प्लॅटर बनवणार आहोत. त्यासाठी मी इथे वेगवेगळ्या साईजमध्ये ब्रेड कट करून घेतले. हे एका स्लाईसचे कडा काढून घेतलेले आहेत आणि एका स्लाईसचे असे 2 तुकडे करून घेतलेत. हे एका स्लाईसचे असे 4 तुकडे करून घेतलेले आहेत. मधून हे असे काही कट दिलेले आहेत आणि 2 राऊंडमध्ये घेतलेले आहेत. तर आता हे मी तुम्हाला तळून दाखवते. ब्रेड पकोडा खूप छान लागतात चवीला. दिसतात ना मस्त. आता मी हे तळून झाले की हे काढून घेते आणि मग तुम्हाला प्लेटमध्ये सर्व करून दाखवते. भजी कढईमध्ये सोडताना गॅस फुलच ठेवा आणि मग एकदा सोडून झाली की मग मीडियम गॅसवरती छान क्रिस्पी असे तळून घ्या. बघू शकता इथे आता भजी तयार झालेली आहे. हे मी काढून घेते. हे बघा, बघू शकता इथे ब्रेड प्लॅटर रेडी आहे. दिसते ना प्लेट छान. ट्राय करून नक्की मला सांगा कशी झाली. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.